शिवराय मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे, खासकर त्या शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येतात आणि ज्या शेतकऱ्यांना मागील एकही हप्ता मिळालेला नाहीये त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आता 6वा हप्ता आणि बाकीचे मागील हप्ते जे मिळाले नाही आहेत असे हप्ते आता मिळणार आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती सेट करा, कारण की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर शासनाच्या एका आर्टिकलद्वारे ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की संयुक्त राज्य निवडणुकांच्या भूमिकांवर महाराष्ट्र सरकार म्हणजेच की महायुती सरकार यांनी सुरू केलेली ही योजना आहे मित्रांनो, म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपयाची रक्कम दिली जाते, जी रक्कम मित्रांनो आता वाढून 15,000 रुपयाची झालेली आहे। याच हप्त्याचा म्हणजे या योजनेचा 6वा हप्ता अजूनही राज्यात शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे, तरी राज्यातील शेतकऱ्यांना 6व्या हप्त्याची आतुरता आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर देणार असं सुद्धा सरकारचा प्रस्ताव होता। मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जाहीर झालेला नाही आहे। निवडणुकांना फक्त काही दिवस शेष राहिले आहेत, तरी हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, सूत्रांकडून आणि कृषी मंत्र्यांकडून आलेल्या एका माहितीनुसार हा हप्ता आपल्याला मित्रांनो 21 नोव्हेंबर किंवा येत्या 3 दिवसातही मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण की राज्यात निवडणुकांच्या ज्या भूमिकांवर मित्रांनो हप्ता आपल्याला मिळू शकतो। आणि तुम्हाला सांगतो या हप्त्याची जी रक्कम असणार आहे ती 2,000 रुपये असणार आहे मित्रांनो। जरीही हप्त्याची रक्कम वाढून ही 15,000 रुपये झाली असेल तरी शेतकऱ्यांना 6वा हप्ता मात्र हा 2,000 रुपयेच मिळणार आहे। तरी तुम्हाला जर हा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला PM किसान सन्मान निधीचे लाभार्थी असणं गरजेचं आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।